सुरेश धस यांची तक्रार राज्य महिला आयोगाकडे केली आहे। धसांच्या विधानानंतर सामाजिक वैयक्तिक जीवनामध्ये परिणाम होत असल्याची तक्रार प्राजक्तानं आयोगाकडे केली। या तक्रारीची दखल महिला आयोगाने देखील घेतली आहे। अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले। राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार अर्ज आला। यामध्ये त्यांनी गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये वेगवेगळ्या यूट्यूब्स असतील, त्याचबरोबर पेज असतील आणि काही अश्लील आणि अश्लाघ्य भाषेमधले कमेंट्स असतील, याची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दिली। राज्य महिला आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे निर्देश दिलेले आहेत। संबंधित तक्रार अर्जाची आणि घटनेची चौकशी करावी आणि त्या अनुषंगाने कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। दरम्यान या प्रकरणी सुरेश धस म्हणतात, प्राजक्ता माळीचा विषय माझ्यासाठी संपला असं वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलंय आणि त्यामुळेच आता सुरेश धस यांच्यावर महिला आयोगाकडून काही कारवाई होणार का, पक्षांतर्गत काही कारवाई होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचं धस म्हणतात। धस यांनी माफी देखील मागितलेली नाही संपूर्ण प्रकरणानंतर आणि त्यानंतर आता मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचं धस यांनी म्हटलंय। कृपया तो विषय संपलेला आहे। जर आपण तो विषय बोलणार असाल तर मग माझी विनंती कृपया हे बघा, जे काही झालेलं आहे त्याला मी सामोरं जायला तयार आहे आणि मला वाटतं माझी बाजू अनेकांनी त्या ठिकाणी मांडलेले। कृपया संतोष देशमुख आणि बीड जिल्ह्यामधलं हे झालेलं जंगलराज, संतोष देशमुखचा झालेला अतिभयानक खून, याचा फोकस कृपया दुसरीकडे डायव्हर्ट करू नका। तिकडे बीडमध्ये वातावरण तापलंय। सरपंच हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला अटक केली असल्याची सध्या चर्चा रंगू लागली आहे। मात्र बीड पोलीस आणि सीआयडी पथकानं याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही। संध्याकाळपर्यंत बीड शहरात वाल्मिक कराडला आणलं जाऊ शकतं किंवा तो स्वतः शरण येईल अशी ही सध्या चर्चा रंगतीये। त्यानंतर कोर्टात त्याला आणलं जाऊ शकतं। या पार्श्वभूमीवर बीड पोलीस सतर्क झाले। वाल्मिक कराडला अटक करण्यात आल्याची चर्चा आहे, मात्र याबाबत अद्याप कोणताही दुजोरा पोलिसांकडून देण्यात आलेला नाही। आताच्या घटनेला त्यांच्याकडनं हा तपास सीआयडी कडे दिल्यामुळे ते त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाहीये। पण मी ज्याची वाल्मिक कराडला अटक झाल्याची चर्चा आहे, मात्र सीआयडीनं अटकेच्या वृत्ताला दुजोरा अद्यापही दिलेला नाही। बीड पोलिसांनी देखील या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही। सध्या बीड पोलीस सतर्क झालेत आणि संध्याकाळपर्यंत वाल्मिक कराड शरण येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे वाल्मिक कराड कधी शरण येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मिळेल। दुसरं, त्यांना हा जो पर्सनल बॉडीगार्ड होता हा पेड होता का कमिटीने डिसाइड करून दिलेला हा बॉडीगार्ड होता, याची माहिती देखील मी त्यांच्याकडनं मागितली आहे। ती देखील मिळाल्याबरोबर मी माध्यमांना देईन। मात्र एकूण संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील तुमची चर्चा झाली असेल, काय त्यांचं म्हणणं आहे, कशा पद्धतीने एकंदरीत तपास करतात? नाही, आताच्या घटनेला त्यांच्याकडनं हा तपास सीआयडी कडे दिल्यामुळे ते त्याच्यावर काहीच बोलू शकणार नाहीये। पण मी जी माहिती घेतली ती एक म्हणजे टोटल नंबर ऑफ पवन चक्क्या जितक्या बीडमध्ये आहेत त्यांचे जे मालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं आत्तापर्यंत पोलिसांना किती कंप्लेंट्स आल्या त्याची माहिती मी मागितली आहे। नंतर गन दाखवून, धाक दाखवून किती लोकांकडनं वसुली केली गेली किंवा खंडणी मागितली गेली। आणि आता बातमी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली महाराष्ट्राच्या गृह विभागाला कारवाई करता येत नसेल तर केंद्राच्या गृह विभागानं तपास करावा अशी मागणी रामदास आठवलेंनी केली आहे। आठवलेंनी आज सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन दोषींना अटक करण्याची मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपल्याकडे असा विषय असतो की ज्यावेळेला राज्य सरकारला किंवा पोलिसांना काही एखादी गोष्ट किंवा काय त्यामध्ये त्याचा अंदाज येत नाही, त्यावेळेला इन्क्वायरी सीबीआयकडे जात असते। पण आता सीबीआय इन्क्वायरीचा जो विषय आहे तो राज्य सरकारने ती शिफारस करावी लागते। पण तरीही अमित शहा एक गृहमंत्री आहे, गृह मंत्रालयाशी
संपर्क साधणार आहे आणि गृहमंत्र्यांच्या अगोदरही मी माननीय मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे आणि या प्रकरणामध्ये लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत आणि आरोपी लोकांना लवकर पकडले पाहिजे. बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून. नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या पार्टीला येणाऱ्यांना एका पबकडून कॉन्डम्स आणि ओआरएसच्या पाकिटाचं वाटप करण्यात आलंय. पुण्यातील मुंढवा परिसरातील एका पबकडून या 2 वस्तूंचं वाटप करण्यात आलं. तरुणांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या वस्तू देण्यात यायलाचं पबनं म्हटलंय. तर पोलिसांनी या प्रकरणी आता चौकशी सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरात राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे. कारण 31 साठी तब्बल 65,000 मद्यपींनी दारू पिण्याचं लायसन्स काढलंय. विदेशी दारूसाठी 55,000 लायसन्स तर देशी दारूसाठी 10,000 लायसन्स काढण्यात आली आहेत. थर्टी फर्स्टच्या पार्टीनिमित्त शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि क्लबमधील अन्नपदार्थांची तपासणी होणार आहे. अन्न आणि औषध प्रशासनानं हा निर्णय घेतला. या काळात निकृष्ट अन्नपदार्थांचा पुरवठा होऊ नये यासाठी तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी मोहीम 24 डिसेंबरपासून हाती घेण्यात आली आहे. नववर्षाचा जल्लोष साजरा करताना कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. अमरावती शहरात 48 अधिकाऱ्यांसह 800 पोलीस रस्त्यांवरती तैनात असतील. गुन्हे आणि वाहतूक शाखेची स्वतंत्र पथकं रस्त्यांवर बंदोबस्तासाठी असणार आहे. नव्या वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात नवे बदल होणार आहेत. यूपीआय पेमेंट, शेअर मार्केट, रेशन कार्ड, गाडीच्या पार्ट्सपासून ते सोन्या चांदीच्या दरांपर्यंत अनेक गोष्टी महाग होणार आहेत. तसंच ईपीएफओचा पेन्शनर्सचा नवा नियम नवीन वर्षापासून लागू होतोय. एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यातील टायगर पॉइंट आणि लायन्स पॉइंट बंदी घालण्यात आली आहे. या ठिकाणी सनसेट पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी दरम्यान पर्यटकांना या पॉइंटवर जाण्यास बंदी असेल. थर्टी फर्स्टचा आनंद साजरा करण्यासाठी सिंधुदुर्गातील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. पर्यटकांमुळे सगळे हॉटेल्स हाऊसफुल झालेत. तसंच समुद्रातील स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड आणि इतर साहसी खेळांचा आनंद लुटताना पर्यटक दिसत आहेत. सध्या मोठ्या संख्येनं पर्यटक कोकणात दाखल झालेत. समुद्राबरोबरच खाडीतील बोट सफारीलाही पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. रत्नागिरी तालुक्यातील सफारी, पक्षी निरीक्षण आणि कायाकिंगला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. सातारा जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळी पर्यटकांनी बहरली आहेत. साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी दिसते. मुनावळे येथील वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली. नाशिकच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन आता 24 तास करता येणार आहे. 2 जानेवारीपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं राहणार आहे. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेऊन या ठिकाणी भाविक दर्शनाला येत असतात. त्यामुळे विश्वस्त मंडळानं हा निर्णय घेतलाय. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन यंदा जोरदार होणार. 31 डिसेंबरला रात्री 1 वाजेपर्यंत मद्यविक्री तर पहाटे 5 वाजेपर्यंत पार्टी सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार पहाटे 5 पर्यंत खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरमध्ये ही मुभा देण्यात आली आहे. गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आले. थर्टी फर्स्ट आणि 1 तारखेला पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येणार आहे. वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहतील. आउटडोअर कॉन्सर्टसाठी रात्री 12 वाजेपर्यंतच परवानगी असेल. मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसाठी गृह विभागाने हे आदेश दिले. जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा आहे. सलग सुट्ट्यांमुळे खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांची जेजुरी गडावर मोठी गर्दी झाली. यात्रेनिमित्त जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. भंडाऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारच्या नावानं जेजुरी दुमदुमली.
नांदेडच्या माळेगाव इथं खंडोबाच्या पालखी सोहळ्यात लाखो भाविकांनी गर्दी केली आहे। खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली। 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार। विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं। तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस मंगळवारी सायंकाळी प्रारंभ होईल। दरम्यान तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सव 7 जानेवारीला घटस्थापनेनं सुरू होणार आहे। शाकंभरी नवरात्र उत्सव 14 जानेवारी या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। मुंबईच्या लोकलमध्ये 2 तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे। गुटखा खाऊन लोकलच्या डब्यातच थुंकल्यानं इतर प्रवाशांनी त्याला बेदम चोपलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय। जालना शहरातील फ्रेझर बॉयज मैदानावर क्रिकेट खेळत असताना एका खेळाडूचा अचानकपणे मृत्यू झाला। हार्ट अटॅक आल्यानं खेळाडू विजय पटेल हा मैदानातच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते। विजय पटेल नालासोपारा इथला रहिवासी आहे। 11 रुपये आणि सन्मानची स्पर्धेची वैशिष्ट्ये प्रचंड प्रतिसाद वातावरण अद्वितीय खेळाडूंचा सन्मान खेळाडूंसाठी प्रेरणादायी संधी। सांगलीत महावितरण कंपनीच्या प्रीपेड मीटर विरोधात स्वतंत्र भारत पक्षानं आंदोलन केलंय। वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट गैरसोय आणि तक्रार असल्यानं प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया बंद करावी अशी मागणी करण्यात येते। महत्त्वाची बातमी आहे। बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात नवी मुंबई पोलिसांनी आता विशेष मोहीम सुरू केली आहे। गेल्या 2 दिवसात नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून तब्बल 15 बांगलादेशी नागरिकांना अटक करत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले। बांगलादेशी नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड सह त्यांचे मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले। फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येनं मनालीमध्ये पोहोचलेत। मनालीमध्ये पर्यटकांची गर्दी झाली आहे, त्यामुळे मनालीमधील विविध स्पॉटवर जाण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे। मनालीतील रस्त्यांवर जागोजागी वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। पर्यटक सध्या मनाली, शिमल्यामध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात, त्यामुळे सध्या रस्त्यावरती प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं दिसतंय। मनालीतील प्रत्येक रस्त्यावरती वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागतोय। पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा टॉप 50 मधून। मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भिवंडीचे खासदार बाळामामा पुन्हा रस्त्यावर उतरले। त्यांनी टोल प्रशासनाला धारेवर धरत वाहतूक सुरळीत केली। फोंडाघाट रस्ता खड्डेमय झाल्यानं पर्यटक आणि वाहन चालक हैराण झाले, त्यामुळे दर दिवशी वाहतूक कोंडी सहन करावी लागते। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पर्यटक कोकणात दाखल होत आहेत। पर्यटकांना फोंडाघाटातील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मनस्ताप सहन करावा लागतोय। माजलगाव ते संभाजीनगर एसटी बस सेवा आजपासून बंद करण्यात आली आहे। बसची कमतरता असल्यानं ही बस सेवा बंदच करण्यात आली आहे। अचानक बस सेवा बंद करण्यात आल्यानं प्रवाशांची मात्र गैरसोय होतीये। महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारानं बदलापूरकर संतप्त झालेत। वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय। या संदर्भात तक्रार करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता तो उचलत नाहीत, त्यामुळे महावितरणाच्या विरोधात बदलापूरकरांनी संताप व्यक्त केलाय। कॅगनं राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत। महाराष्ट्र राज्यानं अजूनही आरोग्य धोरणच बनवलेलं नाही, तसंच राज्यात रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचं समोर आलं। तर तज्ज्ञ डॉक्टरांची 42% पदं रिक्त आहेत। शिक्षकांचा पगार 5 जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे। जवळपास 4.5 लाख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी अर्थ खात्याकडून अंशदान वितरित करण्यात आलंय। दरमहा पगारासाठी 22 ते 25 तारखेपर्यंत अंशदान वितरित होतं। मात्र यावेळी लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीत पैसाच नाहीये। 2 दिवस विलंबानं ते वितरित करावं लागतंय।
एमपीएससीनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. संयुक्त परीक्षा गट ब तसंच गट क परीक्षेनंतर 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या तब्बल 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी एमपीएससीनं दिली आहे. शासनाच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून 9 महिन्यात तब्बल 1856 कोटी इतका कर वसूल करण्यात आलाय. 1 जुलै ते आजपर्यंत हा मिळकत कर जमा केल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिली आहे. सोलापूरच्या उजनी धरणावर पर्यटन केंद्र उभारलं जाणार आहे. याचबरोबर कृषी पर्यटन देखील सुरू केलं जाईल. कृषी पर्यटनासाठी राज्य शासनानं 19 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी ही माहिती दिली आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था आता व्हेंटिलेटरवर असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. कॅगनंच राज्याच्या आरोग्य व्यवस्थेवर कडक शब्दात ताशेरे ओढलेत. महाराष्ट्र राज्यानं अजूनही आरोग्य धोरणच बनवलेलं नाही. तसंच राज्यात रुग्णालयांमध्ये डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचं समोर आलंय. तज्ज्ञ डॉक्टरांची 42% पदं रिक्त असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. आरोग्य संस्थांच्या बांधकामांची 70% कामं पूर्ण आहेत. तर रुग्णालयाच्या आग नियंत्रक यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आली आहेत. दरम्यान या अहवालातून काय भीषण वास्तव समोर आलंय जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. राज्य सरकारनं अद्याप आरोग्य धोरण बनवलेलं नाही. आरोग्य विभागात तज्ज्ञ डॉक्टर्सची 42% पदं रिक्त आहेत. डॉक्टर, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आरोग्य संस्थांच्या बांधकामांची 70% तर अद्ययावतीकरणाची 90% कामं अपूर्ण आहेत. 2015 मध्ये अमरावतीत 31 कोटी खर्चून बांधलेलं रुग्णालय विनापरवाना पडू नये. 22 रुग्णालयात धूर शोधक यंत्रणा नाही. 20 रुग्णालयात आगीची सूचना देणारी यंत्रणा नाही. 21 रुग्णालयांमध्ये आग लागल्यास रुग्णांना त्वरित सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचा मार्गच उपलब्ध नाही. उत्तर प्रदेश सरकारनं नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आयोजित होणाऱ्या प्रयागराज महाकुंभ मेळाव्यासाठी सुरक्षा व्यवस्था केली आहे. याचा अंतर्गत 100 मीटर पाण्याखाली आणि जमिनीपासून 120 मीटर उंचीवर देखरेख करणारे ड्रोन तैनात करण्यात येणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईकर महिलेचा हिमाचलच्या मंडीमध्ये मृत्यू झालाय. मनालीवरून परतत असताना घाट रस्त्यात कारवर दरड कोसळली, त्यात तिचा जागीच मृत्यू झालाय. कारमधले इतर 2 प्रवासी गंभीर जखमी आहेत. भारतीय गायन विश्वातील प्रख्यात गायिका आशा भोसले यांनी वयाची 90 ओलांडली आहे. तरीही आजही त्यांचा उत्साह सर्वांना प्रेरित करतोय. आशा भोसलेंचा यांचा एक व्हिडिओ नुकताच रिलीज करण्यात आला. यात त्या विकी कौशलच्या तोबा तोबा गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत. मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव झालाय. ऑस्ट्रेलियानं भारतावर 184 रन्सनं विजय मिळवलाय. कोनेरू हंपीनं जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं जेतेपद पटकावलंय. हंपीनं स्पर्धेतील अखेरच्या निर्णायक फेरीत कमालीच्या दडपणाखाली विजय प्राप्त केलाय. अखेरच्या फेरीपूर्वी 7 खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याची संधी होती. यात हंपीनं काळे मोहरे घेऊन 8.5 गुणांसह जेतेपद पटकावलंय. आणि आता पाहूयात वर्षभरातील एंटरटेनमेंट विश्वातील टॉप 10 घडामोडी. रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 द रूलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. एका महिन्यात या चित्रपटाने 1000 कोटींचा टप्पा पार केला. या चित्रपटाने कमी वेळेमध्ये कमाईचं खूप उंच शिखर गाठलं. चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर घेतलं की सिनेमागृह 3 आठवडे हाऊसफुल होतं.
पुष्पा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं, परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये चेंगराचेंगरी झाली। यात एका महिलेचा मृत्यू आणि 3 जण जखमी झाले। त्यामुळे अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती आणि अल्लू अर्जुनला 24 तास पोलीस कोठडीमध्ये काढावे लागलेले। किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज चित्रपटाला भारताकडून ऑस्करच्या स्पर्धेसाठी पाठवण्यात आलं। या चित्रपटानं सुरुवातीच्या राऊंडमध्ये बाजी मारली, मात्र शेवटच्या 15 सिनेमांच्या शॉर्टलिस्टमधून तो बाहेर पडला। मात्र या लो बजेट असलेल्या चित्रपटानं थिएटरमध्ये आणि OTTवरही प्रेक्षकांची मनं जिंकली। अभिनय सम्राट अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी अशोक सराफ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं। अशोक सराफ यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तब्बल 5 दशकांपेक्षाही अधिक वर्ष अधिराज्य गाजवलंय। भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना प्रदान करण्यात आला। 8 ऑक्टोबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। डिस्को डान्सर अशी ओळख असलेल्या मिथुन दा यांनी आपल्या अष्टपैलू अभिनयातून तब्बल 4 दशकं प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय। बॉलिवूडमधलं स्टार कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांना 8 सप्टेंबर रोजी कन्यारत्न प्राप्त झालं। चाहत्यांनी त्यांच्यावर अक्षरशः कौतुकाचा वर्षाव केला। दीपिका आणि रणवीरने त्यांच्या चिमुकलीचं नाव दुआ असं ठेवलं असून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी बाळाची पहिली झलक देखील शेअर केली। यंदाच्या वर्षात सर्वत्र अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला। ऐश्वर्या हिच्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन यांचं नाव अभिनेत्री निम्रता कौर हिच्यासोबत जोडलं गेलं। त्यात कोणत्याही सोशल प्लॅटफॉर्मवर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या एकत्रित पोस्ट दिसून आल्या नाहीत, त्यामुळे या चर्चेला अधिकच धार मिळाली। मोठ्या शाही थाटामध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट 12 जुलै रोजी लग्नबंधनात अडकले। अनंत राधिका यांचा हा शाही विवाह सोहळा जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला। अंबानी कुटुंबाने आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोणतीही कसर सोडली नाही। हे जगातील सर्वात महागडं लग्न ठरलं। तर या शाही लग्नाला जगभरातील बड्या सेलिब्रिटींपासून राजकीय नेते आणि क्रीडापटूंपर्यंत सर्वांचा समावेश होता। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल लग्नबंधनात अडकलेत। 23 जून रोजी दोघांनी मुंबईमध्ये रजिस्टर पद्धतीने लग्न केलं। भाऊ कुश सिन्हाच्या विरोधामुळे सोनाक्षीनं थाटामाटात लग्न करणं टाळलं, त्यामुळे या लग्नाची जोरदार चर्चा झाली। जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचं 15 डिसेंबरला निधन झालं। उस्ताद झाकीर हुसेन यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को इथं उपचार सुरू होतं। त्यांना ICU मध्येही दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वयाच्या 73व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला।